मित्रांनो नमस्कार. हे बघा, मी पिल्ले दाखवायला आणले होते. 2-3 दिवसाखाली व्हिडिओ टाकला होता बघा. हे पिल्ले लावून तिसरा दिवस आहे आज. 3 दिवस झाले बहुतेक. हे बघा, हे या ठिकाणी आपण हे 10-15 पिल्ले लावले होते. ह्याच केळीचे मोठे मोठे काढून लावलेले होते. याच्या अगोदर व्हिडिओ टाकला होता बघा. मी दाखवलं पण होतं त्यावेळेस कसं काढायचे. हेच पिल्ले काढून आपण ह्याच्यामध्ये लावले होते. हे 3 दिवसामध्ये एवढे बाहेर आलेत बघा. हे लगेच समजते पिल्लू म्हणजे येतंय का नाही, कारण ह्याचं लगेच चालूच होते ते पान बाहेर निघायला बघा. आणि हे जो गॅप पडला होता हे रानडुकरानं केलेला आहे. आमच्याकडं लय त्रास देतात रानडुकरं. किती त्यांना काही करा पर्याय, ते साईडनं कंपाऊंड जरी मारलं ना तरी हे उचललेत. काय करावं मग. हे असं आता हे केलंय. आता हे पण ठेवतील का नाही काही माहीत नाही अजून, पण कारण कुणी हे तर राहत आहे ह्याला लगेच तोंडात धरून काढतात. हे असे मोठे मोठे बुडं काढायलेत बघा. किळी कशी आली आहे बघा मित्रांनो. 4 महिने झाले. कुणाला पिल्ले वगैरे पाहिजे असले तर अवश्य कॉन्टॅक्ट करा. आणि असंच पिल्लेचं भरून पण काढत जावा. आता हे लहान दिसतंय पण त्याच्याबरोबरच आल्यासारखं येते. हे फास्ट वाढ होती यांची. काय आणि याच्यामधला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. याच्यामध्ये ना आता ह्या पोग्यामध्ये जे छोटंसं यायलंय, जोपर्यंत त्याचा पोगा चालू आहे तोपर्यंत ह्याला काहीच नाही होत. मग ज्यावेळेस पोगाच त्याच्यातला मरून जाईल मग नंतर हे येणार नाही. नसता मग हे कितीही येते. का दाखवतो तुम्हाला पोगा. हो का पोगा. हा पोगा जोपर्यंत आहे म्हणजे असं येत राहते त्या तोपर्यंत हे झाड येणारच. आणि जर हा पोगा जर मरून गेला मधल्यामध्ये तर मग हे झाड येणार नाही असं. आणि ते नंतर ऑटोमॅटिक आपला त्यानं गड्डा तयार करते. मग त्याला अजून फुटणार. म्हणजे हे पद्धतच सेम तशीच असते. आता हे बघा झाड आहे ना, हे पहिलं झाड होतं. हे त्याच्या साईडचं एक राहिलं. कडचे आपण सगळे कापू टाकतोय. हे म्हणजे वरचेवर कमी येतात पिल्ले साईडनं. तेवढे सुरुवातीला जरा जास्त येतात. पण जे चांगलं आहे त्याच्यातले एक समान वाढ जी असते त्या हिशोबानं ठेवायची. बघा आम्ही एकच ठेवलं तर सगळं म्हणजे हाईटच्या हिशोबाने करायचं. म्हणजे की जेणेकरून पुन्हा हार्वेस्टिंगला येते वेळेस एकाच वेळी येतील असं. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.